आपल्या महाराष्ट्रभरात जे मराठा आरक्षणासाठीची साखळी उपोषण सुरू आहेत, सगळ्या बांधवांना विनंती आहे की सध्या आपल्याला 20 जानेवारीची जाण्याची तयारी करायची असल्यामुळे खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून. तर सगळ्यांना विनंती आहे, आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावेत सगळ्यांनी, आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं, परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं. ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता, परंतु महाराष्ट्रातले सगळेच साखळी उपोषणं, आमरण उपोषण स्थगित करावे, कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला 20 जानेवारीला निघण्याची. त्यामुळं हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे. आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली. रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता, तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल. तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण 6वा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत, परंतु बघूया त्याचं मागापुढं होऊ शकतं, होईलच असं नाही, परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एका दिवस टाकण्याची शक्यता आहे. आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा. आपले जे टप्पे कसे पाडायचे आहेत, काय करायचे आहेत, हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे. फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे, त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं. घरी राहून तरी आपण काय करणार? आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे, त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे? त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसेल, इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची. मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे. परंतु तुमच्या डोक्यात जे असेल, काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं, आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत, हे लक्षात असू द्या. आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉलीत, किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे वाहन असेल, किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका. आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे, पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो, कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचे. म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा. आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे, आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचे. किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहेत, हे सगळं आराखडा, सगळं नियोजन तुमच्यापुढे ठेवलं जाणार आहे. रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी. मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत, आणि आम्ही यावं का नाही यावं, काहींनी असं, आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं. आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलंय, काही म्हणतात आम्ही अमुक तयार केलंय, कोणी म्हणतं बैलगाड्या आज तयार केल्या. अजे काय, आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये, परंतु मला एकच सांगायचंय, जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचंय. म्हणजे निघायचंय. घरी राहून आपण करायचं काय?
इकडे पोरच जर अडचणीत सापडायला लागले, परीक्षा जवळ आल्यात, पोरांच्या भरत्या जवळ आल्यात, आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे. हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही. म्हणजे समजून घ्या, जसं पेरणीचा दिवस असतो, पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरायला लागतं, तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी, तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो. तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या, हे शक्यतो शेवटचं आंदोलन आहे. त्यामुळे ताकदीनं मराठ्यांना जायचं. आपल्यामध्ये मुंगीला घुसता नाही आलं पाहिजे, इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचंय. हे मात्र सगळेजण बांधव, मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा. सगळे उपोषण सगळ्यांनी स्थगित करा, कारण या कामावरती भर द्यायचा. धन्यवाद. तुम्हाला काय विचार? पाटील, तुम्ही 20 तारीख जाहीर केल्या मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. सरकार सकारात्मक आहे. तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट? नाही, मग आम्हाला तरी कुठं हौस मुंबईला यायची? सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायची सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं. ते हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले. सॉरी, आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची. आम्हाला कशाला यायचं मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्हाला मुंबईला यायचं. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काही ना काय हालचाल करेल? नाही, ते आता नाही माहित दादा आम्हाला. इथून मग आम्ही खूप बोललो, खूप ही केलं, खूप काय केलं. आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय, म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं. आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय, म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय, मराठी घराघरातून येणार, तुम्हाला निघायच्या दिवशी कळत. कारण आणि मधले गावं सगळे सहभागी होत चालणार आहेत. सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस, मी आताही क्लिअर करतो तुम्हाला, की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळतील त्यानुसार आणि जे आपले 4 शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही हे मराठ्यांनी खूप उठाव केला, हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले, त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो. त्याच वेळी सांगितलं होतं. गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा 3 वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं, 3 वेळेस, की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्यात त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते 4 शब्दही घेतो. म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही. मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय, आजही तेच सांगतो. क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाहीये, पण ते टिकणार का एनटी व्हिजन सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून. नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं, या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे. हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे, फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. की आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय. आणि ही उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय, दुसरं कोणाचंच नाही. हे माझं सुद्धा नाही. हे जे आता 54 लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढा उभा केला आणि गोरगरिबाचंच एकदा या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तापाशी लढले स्वतःचे बारीक बारीक लेकरं घेऊन, हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय देणार. पण क्युरिटी बद्दल तुम्ही नाकारत आहे ते सुद्धा मिळालं तर त्याचं स्वागत करताय, पण शंका सुद्धा व्यक्त करताय का ते टिकणार आहे? पण सुप्रीम कोर्टात जर समजा आता आरक्षणाला मान्यता मिळाली तर ते कुठे चालू होणार नाही, ते टिकणारच असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. मग आमचं म्हणणं काय, ते ओपन कोर्टात गेलं तर टिकतंय. तुम्ही त्याची जर हिअरिंग झाली बेंच समोर चेंबरमध्ये तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही. गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काय त्रुटी होत्या
त्या भोसले साहेबाच्या समितीनं भरून काढल्या. मग आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे. ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जशाल तसं राहील. मग ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला तोही वाचनात येणार आहे. ज्या त्रुटी आहेत त्या ज्या भरून काढल्यात भोसले साहेबाच्या समितीनं हेही वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा 100% मग मराठ्यांना न्याय मिळू शकतो. आम्ही ते नाकारलेलं नाही, पण ते एनटी व्हिजिएंटीसारखं टिकलं पाहिजे. कारण इंदिरा साहानी जजमेंट सांगतं की 50%च्या वर गेल्यावर टिकणार नाही, म्हणून तिथं शंका आहे. म्हणून आमचं म्हणणं प्रत्येक वेळेस आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आता कशाला मराठा आणि कुणबी एकी सिद्ध झाले, एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या. या भूमिकेवरती आम्ही. बरं, तुम्ही गेल्या काही महिन्यापासून 4 शब्द असं वारंवार उल्लेख करताय, मात्र ते 4 शब्द नेमके कोणते हे सांगत नाही. कुठले 4 शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडनं अपेक्षित आहेत तुमचे? आता 3 त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं, सगळ्या परिवाराला, त्याचा जो त्या सालापासून असेल त्याला. त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द आहे, त्याच नोंदीच्या आधारावर त्यांना द्यायचं. तिसरा शब्द आहे सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना द्यायचं असं ठरलेलं आहे. एक शब्द जरा थोड्या दिवसांनी सांगतो. नाही, पण काय अडचण काय मराठा समाजाला कळू द्या ना की मराठा समाजाला माहिती आहे, मराठा समाजाला ऐकत नाही. दादासाहेब मराठा समाजाला ते शब्द माहिती, तर काहींना थोडं खूप दुःख होतं, त्याच्यामुळं ते थोडंसं हे करतो. त्यांचं खूप दुःख होतं, मराठ्याच्या बाबतीत काय असलं की दुःख होतं. बराच दानवे असं म्हणाले की ओबीसीतून आरक्षणामधून वाट्याला काहीच येणार नाही. आता कसं काय येणार नाही आम्हाला नाही. आता 54 लाख लोकांनी ते घेतलंय आतापर्यंत, गोरगरिबाचं कल्याण झालं. आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला, लाभ घ्यायचा. 2 कोटीपर्यंत तर नुसते त्या 54 लाखावर मराठी जाणार आहे. त्या 54 लाख नोंदीवरच फक्त 2 कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत. त्यांचा एकूण हिशोब जर लावला, आता एका नोंदीवरती जालन्यात 70 लोकांना लाभ मिळाला, एका त्याच्या परिवारात तेवढे लोक निघाले. मग असे सगळ्यांचे कोणाचे 50 निघतील, कोणाचे 20 निघतील, कोणाचे 2च निघतील, कोणाचे 300-400 सुद्धा निघतील ना. याचा आता आकडाच ओढता येत नाहीये, ह्यो प्रॉब्लेम. आमचा आता एक बोलताना मोगाशी निवेदन करताना एक माझ्याकडून राहून गेलं. ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे 2 दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा. कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना की या 2 दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत. त्या म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं, यात काही नाही. पण थोडंसं त्यांनी स्पीड न करावं, कारण परत मागच्यासारखं होऊ नये. त्या समितीसारखं ते काम केलं आणि काहींनी केलं नाही, मग वेळच नाही मिळाला, आणखीनच द्या, ह्या भानगडीत पडू नका. याचबरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिला की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करील, शिंदे साहेबांची समिती, कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद संस्थांमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत. मला वाटतं ती उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जेव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा. कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पण, परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे. समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला लावा. प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही. या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं. समितीनं पुन्हा एकदा लाखांना नोंदी आणखीन सापडणार आहेत. मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं. पटेल, नोंदीबद्दलचा प्रश्न आहे तर सांगतो की नोंदी सापडतात, मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने. ज्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत किंवा नोंदी सापडल्यात, मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे एजंट सुद्धा आता त्याचं जाळं तयार झालंय. सरकारने त्याला कसा आवर घालावा आणि फुकटात हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं कसं? हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही.
आली तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की ही माझी नोंद आहे, या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय. जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर्फ मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं. त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब. आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं. यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील, आज करतील, उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा. घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा. त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला लावा. जबाबदारी आपली, त्याची काळजीच करू नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या, कारण हे सत्य असू शकतं आहेच. 22 तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची, आणि याच काळामध्ये 2 दिवसा अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे. आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का, किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही? नाही, मला कल्पना पण नव्हती. आणि ते काय वाईट विषय थोडा आहे, आनंदाचा उत्सव येतो, त्याचं काय अडचण आहे. चांगला विषय ना होतोय म्हणजे काय, आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना. तो आनंदाचा विषय, त्याच्याबद्दलचं काही दुमत नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही. पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं सुरू ठेवण्यात आलेलं आहे. 18 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी 144 लागू केले, म्हणून आम्ही 20 तारीख धरलेली, कारण आम्हाला तारीख धरायचीच होती. कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही. 22 तारीख आणि 20 तारीख ही अजिबात जोडता येणार नाही, कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे 4 महिन्यापासून, आणि हे लगातार टप्प्याटप्प्यात सुरू आहे. आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता. हे आंदोलन मोठं आहे, आंदोलन फसू द्यायचं नाही, आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही, म्हणून आम्हाला वेळ लागतोय. कारण तिथं गेलं आणि उगाच लाखाने मराठी माग येत आणि मग उगाच बॉम्बलायचं आणि बावचाळ्या कुंकडं पडायचं, चला रे उद्या सकाळी 2 दिवसात पोराला माघारी यायला लागत. हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केलेलं आहे. वेळ पडलं तर तुम्ही थोडे 2 दिवस पुढे आंदोलन करू शकता. काय संबंध? एकीकडे तुम्ही सांगा संस्कृती, नेहमी तुम्ही अहो मग त्याचा याचा काय संबंध? असं काय करता? त्याचा काय संबंध? तो संस्कृतीचा भाग आहे, ते आनंदाचाच दिवस आहे, ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे. याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण व्हावं जनतेचं म्हणून, आणि त्यासाठी निघतोय आम्ही. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला, त्यामुळे निरंक अहवाल दिले. ते कुठले जिल्हे एवढंच फक्त सांगा. मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवराईत पण अगोदर दिला होता असं गेवराईच्या लोकांनी सांगितलं होतं. असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलेलं आहे. मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो नाही, निरंक म्हणून दिला. आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली, तर एकाच गावात 47 नोंदी सापडल्या होत्या, एकाच गावात. मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा? गेवराईत पण असंच झालं होतं. अगोदर लेखी अहवाल आहे गेवराईचा, तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं वेळेप्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून अहवाल दिला. त्याच्यानंतर जवळपास 64 गावात नोंदी सापडल्या. असे खूप प्रकार झालेले आहेत राज्यात. मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे उपोषण करण्यावर ठाम आहेत, तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही, मग तुम्ही काम करताय, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही काय काम नाही करीत काय, आमचं काम चालूच आहे. निघालं मुंबईला कडं, आणि आझाद मैदान, शिवाजी पार्क, बरेच मैदान लागणार आहेत आम्हाला. ते बघणं चालू आहे. आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. कोणाला माहित आहे नाही माहित नाही आम्हाला. आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच. मनोज पाटीलांनी थोडंसं संयमानं घ्यावं असं स्वतः शंभूराजे पाटील बोलतात, शंभूराज देसाई बोलतात. संयमानच चालू आहे. आम्ही कुठं काय केलं? संयमानच चालू आहे. तुम्हीच आम्हाला लवकर न्याय देणार म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका धरू. आमचीच तुम्हाला विनंती. किती दिवस या समाजानं दशक फक्त आंदोलनच करायची आणि पोरं बरबाद व्हायला लागलेत. किती दिवस आता आम्ही संयम धरायचा? उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आहेत आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगाच आता आपण वेठी जनतेला धरू नये. ही दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा. आमची याच बरोबर दुसरी विनंती आहे की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं. प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ आहे. नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत. तुम्हाला तुमचे 4-2 जण मोठे केले त्यांच्याच दारात जायचं आणि तिथंच झोपं जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी.
इकडे मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दाराने यायचं बंद करायचं. तुमचा जो 6वा दौरा आहे तो कधीपासून साधारणपणे सुरू होईल आणि कुठल्या भागामध्ये असेल? ते आपण वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचे. कारण सध्या काय मैदानं बघितलेत मुंबईचे, सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे. कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचंय, या टीमा आमच्या गेलेल्या आहेत. फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे. तर आता आज प्रत्यक्ष बसून कोणता रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला. संवाद करणार होईलच वाटतंय, पण कारण लोक काय दम खायनात. एखाद्या वेळेस मध्ये वेळ आहे तर होईल. आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जातो. मुंबईमध्ये सभा का त्याच्या आधी सभा होती सगळीकडे? नाही, हे वीसच्या नंतर तर काय विषयच नाही ना. 20च्या नंतरचं शेवटचं आंदोलन आहे. इतकं मोठं आंदोलन ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काहींनी मुंबईला जायची भूमिका घेतली, थांबायला तयार नाहीत, मात्र आम्ही आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. हा, काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय, पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा, असंही काहींनी म्हणलंय काल. पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे. मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात, कालच म्हणलेत काही जण. काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही. चलो, धन्यवाद. पाटील, काल तुम्ही क्रिकेट खेळले, काल विकेट घेताना पाहायला मिळाले. आता कोणाची विकेट घेणार आहे तुम्ही? 20च्या नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील. पण कोण असणार सांगा ना. नाही, आता नाव कशाला. मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतंय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतंय हे मराठ्यांना माहिती आहे. आणि जे जे माहित नाहीत ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना. सॉरी, कोण कोण सहभागी होणार नाहीत, मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती आहे. कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे. कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात, आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली. कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून. तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो, कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो, कोण कोण नाराज हे बघायला लावतो. ते सगळ्या आमचं बी ते सुरू आहे शोधणं. आमदार मंत्र्यांना खरोखरचं मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात. योग्य वेळ आहे दादा हो. लेकर खूप अडचणीत आलेत मराठ्यांची. मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहेत, त्यात दुमतच नाही. करोडोना पडणारच आहेत. पण तुम्ही ही योग्य वेळ आहे. तुम्ही ताकदीनं सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला म्हणून. आम्ही ते केलंय आणि लोकांनी कामं सुरू बी केले. आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॉलीला छत बांधायला सुरू केलं. काय काय तर बैलगाड्या घेऊन निघायला लागले, तयाऱ्या करायला लागले. आमचं तर सुरू झालं. तुम्हाला त्यानंतर वेगळंच दिसन रूप आहे. हे देशात असं आंदोलन नसत. हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत. असं आंदोलन देशात झालं नव्हतं. इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आडूच शकत नाही ते तर लांबच राहिलं. तुम्ही आडविलं. मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका. आडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते आणि कुठं गाडी घेऊन जाऊ नको. वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा. कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या. मराठे निघणार, मराठे येणार, मुंबईकडे कूच करणार, प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार. पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच आहे. परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही. इतकं सगळं 7-8 दिवस जायला लागतील, खूप मोठी गर्दी असेल, प्रचंड त्रास लोकांना पण होईल. आंदोलन तुम्ही करताय म्हणून पण इतर लोकांना वेठीस धरल्या जाईल, कारण रस्ते सगळे जाम होतील, सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल, सगळं कोलमडून पडेल. एका रस्त्यामुळं काय कोलमडून पडून काय, आणि आम्हीच कोलमडून पडत त्याचं काय. आम्ही फार कोलमडून पडत, आमच्या पोराचे पुरं मराठीचे वाटोळे व्हायला लागले. तर
आणि एक रस्ता बंद पाडला, मग एकच रस्ता आहे का तेवढा पुऱ्या राज्याला? आम्हाला जाऊन द्या ना, जायला तर मग जावाच लागेल ना, का वावरावरून जावा मधून, नदीन जावं का पाण्यातून, कुठून तरी आता मग कुठून जावाच लागेल ना. बरं आम्हाला मग आमच्यामुळे कॉल मारणार आहे, तर मग ते नाही की येत मंत्री भल्या 100-200 गाड्या घेऊन, तवा लोक नाही का थांबत असे 2-2, 5-5 घंटे बाजूला यांचं जो सर तापत, तवा नाही का कोलमडत यांचं काही. आमच्या टायमालाच कोलमडत होय यांचं, काय कोंबडत तर कायच म्हणा, उगा काय सांगायचं नाही, गप्पा ठोकू नका. आम्ही येणार आहेत, एक रस्ता, हजारांनी रस्ते येतं, एक रस्ता आम्हाला द्या, आम्ही आमचं गपचिप चालतो, वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली. म्हणजे जरी मुंगीशराला जागा नसली तर आम्ही त्याच्या टीमा पाडल्या, त्याचे गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी 100 मीटरचं अंतर ठेवायचे, म्हणजे एका टीमच्या मध्ये. अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं नियोजन कसं. बरं, त्याच साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे तुमची 12 इंचाची छाती आहे, थोडं काळजी घ्या. आता नाव सांगतो, भुजबळ म्हणाले. ती कामातून गेलेला माणूस आहे, जाऊ द्या राव, त्यात काय खरं राहिले. ते काय ते रातची कागद खाणार आहे आता काही दिवसांनी बघा तुम्ही. ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे, ते कागद चगळू नाही तिने आता. ते लयच कामातून गेलं, लयच याला पाठ लागलं होते मंत्र्याच्या हाताला. त्याला काही कळतच नाही, एवढं मोठं असून काही बोलतो. बरं मपली 6 इंचाची असून दे, 2 इंचाची असून दे, तो 100 इंचाची. काय कलर तो कांदे खाल्ले, काय खाल्ले रे? कोणते बोलतो बोल नका, आम्ही आमचं बघू, तू तुपला बघ. काय बोलतो रे आमच्यामध्ये? या झालं आणि त्या झालं, कसलं काय डोक्याला खराब करतंय उगाच उगा सगळा महाराष्ट्राले. अरे त्या गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटोळं केलं होतं. गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळं केलं, तू त्या धनगर बांधवांचं वाटोळं केलं, गोरगरिबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळं केलं. तू का माणूस आहे का कोण आहे का, तुला काय कळतंय का नाही? का खाता असं बरे, याची बुद्धीच कशी चलत नाही का? वयाने होतं गप्प पड ना, कशाला गोरगरिबाचं वाटोळं करतो उगाच? आमचे संबंध लय चांगलेत गाव खेड्यात, कशाला बिघडितो तू? हो, रोज ताटात जेवतो आम्ही, चहा पितो राव, एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतं देतो आम्ही. आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले. तुला काही कळतंय का नाही? तो राजकीय स्वार्थासाठी कडं बरळ तू उगा आपलं. एक चॅलेंज दिलं तर कम शुकारी ना, कर्म आहे ना नारकोठे चाल. एक तर मी जिवंत समाधी घेतो, जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्मल्यापासून आत्तापर्यंत, पण जर नाही काही निघालं ना तुला जीवन समाधी घ्यावं लागेल. शुकार चॅलेंज चाल. उगा बोलत कुंकड बरळवाडी. उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात, मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात, असं का नेमकं काय होतं? आणि आम्ही कुठं बोल म्हणलं, जसं बोलत तसं बोलून दे. मराठीला लय कळतो, मराठी लय हुशार झाले, आता लय हुशार झाले. नाव घेतलं का नाही घेतलं का ते का मला काय घे नाही, नका घ्या ना. आमचं चाललंय दणका, आरक्षण घेऊन येणार मराठी, आम्ही जाणार बी. तुम्हाला सांगतो, ह्यो उत्साह, हे उत्सव, याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण. ही उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये की आपण चालतोय. एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहेत. आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत. सगळे आमचे पारंपरिक जेवढं आहे तेवढं आम्ही सोबत घेणार आहेत. पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत. वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी पुंकळ पोहोचले, इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना 20 जानेवारी ते मुंबईपर्यंतचा. लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून. इतका हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत. फक्त आम्हाला 10-10, 20-20 हजारांच्या टीमा पाडायला लागणार आहेत, 30-30 हजाराचे तुकडे पाडायला लागणार आहेत. आम्ही ते ओके नियोजन करतो, त्याची काय काळजी नाही. चला, धन्यवाद.